वेताळ तालुक्यातील वेताळ बांबळे या गावाला पावसाळ्यात हातेरी नदीला पूर परिस्थितीचा मोठा फटका बसू शकतो। यामध्ये प्रामुख्याने मुंबई गोवा महामार्गालगत असलेल्या तेलीवाडी इथली राहती घरं, शेतीत पाणी घुसून मोठं नुकसान होईल अशी शक्यता आहे। नदीलगत असलेल्या जमिनीची धूप मोठ्या प्रमाणावर देखील होतीये। त्यामुळे आता त्यानुसार नाम फाउंडेशन, टाटा मोटर्स आणि प्रशासनाच्या पुढाकारातून मागील 15 दिवस या नदीतील गाळ उपसा करण्यात आलेला आहे। ग्रामपंचायतीच्या वतीने आणि सामन आमच्या गावचे रहिवासी सामन ते नेहमी नदीच्या गाळ उपसा करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करत होते आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली टाटा मोटर्स आणि नाम फाउंडेशनच्या यांच्या वतीने आणि प्रशासनाच्या वतीने आमच्या नदीतील गाळ उपसा करण्यात आलेला आहे। त्यामुळे यावर्षी तरी पाऊस पडल्यावर नदीचा म्हणजे पाणी जो साठा व्हायचा तो यावर्षी तरी तात्पुरता कमी तरी प्रभावात होईल आणि त्यामुळे आमच्या शेतकऱ्यांना यावर्षी बऱ्याच म्हणजे असं नुकसान तरी होणार नाही। त्याबद्दल मी आधी प्रशासनाचे आभार मानते। गाळ उपसा केलेला आहे। जवळपास 12 ते 14 दिवस काम चालू होतं आणि जसं शेतकऱ्यांना पाहिजे त्या शेतकऱ्यांना जसं पाहिजे त्याप्रमाणे त्यांनी काम केलेलं आहे। म्हणजे शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त कसा फायदा होईल त्याचा प्रयत्न नाम फाउंडेशन, टाटा मोटर्स आणि महाराष्ट्र शासनाने बघितलेला आहे आणि त्याप्रमाणे आमच्या मनाप्रमाणे हे काम केलेलं आहे। त्यामुळे मी आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या मार्फत पूर्ण टीमचे, नाम फाउंडेशन, टाटा मोटर्स आणि आमच्या सरकारचे पूर्ण टीमचे, आमच्या शेतकऱ्यांच्या तर्फे मी आभार मानतो। नाशिकच्या नांदूर मध्यमेश्वर अभयारण्यात फ्लेमिंगो पक्ष्यांचं आगमन आहे। 100हून अधिक ग्रेटर फ्लेमिंगोंचं आगमन आहे। उन्हाळ्यातच आगमन झाल्यानं पक्षीप्रेमींमध्ये आनंद आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये वाढत्या उन्हामुळे उष्माघाताच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे। 2 दिवसात 15 जणांवर उपचार करण्यात आले आहेत। यामध्ये 6 महिन्यांच्या बाळाचा देखील समावेश आहे। धुळे जिल्ह्यात वाढत्या उष्णतेचा फटका बसतोय। केळी उत्पादक पपई शेतकऱ्यांना फटका आहे। तापमानाचा पारा 43 ते 44 अंश सेल्सिअसवर आहे। नव्यानं लागवड केलेली केळीची रोपं ही जळून खाक झाली आहेत। लाचखोर आयटीओ अधिकारी राजेंद्र केसरकर अखेर निलंबित आहेत। गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झालेला आहे। याआधी केसरकरला 70,000 रुपयांची लाच घेताना पकडण्यात आलेलं होतं। छत्रपती संभाजीनगरमध्ये बेकायदा गर्भपात प्रकरण आणि 1.5 महिन्यात अवैध गर्भपाताच्या 3 रॅकेटचा पर्दाफाश आहे। अनेक लॅबची आरोग्य विभागाकडे नोंदणीच नसल्याचं चित्र आहे। रॅकेटमध्ये गर्भपाताच्या गोळ्यांचा विना परवाना वापर करण्यात आला अशी माहिती आहे। बातमी अकोल्याची। अकोला वाशिम मार्गावर भीषण अपघात आहे। कार आणि टाटा मॅजिकचा अपघात आहे। 10 मजूर महिला गंभीर जखमी आहे। ग्रामस्थांचा या मार्गावर रास्ता रोको सुरू आहे। पुण्यातल्या पूरम चौकात ट्रॅव्हलचा अपघात झालाय। प्रवासी घेऊन जाणाऱ्या ट्रॅव्हलची सुरक्षा भिंतीला धडक बसली आहे। अपघातात एक महिला किरकोळ जखमी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।